राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आपण यांची बातचीत करणार आहोत. छगन भुजबळांची नाराजी उघडपणे असं आहे की त्यांनी कशा प्रकारची टीका केली, ते का केली याबद्दल मी अजून ऐकलेलं नाही. पण दिल्लीवरून सकाळी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की योग्य वेळी आम्ही त्यांची भेट घेऊ, त्यांची काही गैरसमजूत झाली असेल तर ती दूर केल्या जाईल आणि जर त्यांच्या मनात काही असं असेल तर नक्की दूर करणारच पक्ष म्हणून. प्रश्न असा आहे की आज त्यांनी जो कार्यकर्ता मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी वेगळे वेगळे सूर पण त्या ठिकाणी काढले. आमचा प्रश्न एवढाच आहे की जर काही तुमच्या मनामध्ये म्हणजे द्वंद्व असेल तर ते चर्चेअंती सुटेल. अशा प्रकारचं निषेध आंदोलन, जोडे मारो आंदोलन हे समता परिषदेचं नाव वापरून काही कार्यकर्ते करतायत. कृपया भुजबळ साहेबांनी त्यांना आवर घालावा. महाराष्ट्राची संस्कृती, प्रथा, परंपरा राहिलेली आहे. तुमच्याकडून आम्ही शिकणारी विद्यार्थी आहोत. अशा प्रकारचं कार्यकर्त्यांचा उद्दामपणा काही कार्यकर्त्यांचा थांबवला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. पण थेट अजित पवारांवरच ते निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. मैं मौसम नहीं हूँ जो पल में बदल जाओ. आता नवीन शायरी त्यांनी त्या ठिकाणी केली आहे, काय म्हणाल? वयानं मोठे आहेत, वडीलकीच्या नात्यानं ते बोलतात आणि बोलल्यानंतर मग ते रागात जरी असले तर नंतर ते शांत पण होतात, असं त्यांचा एक स्वभाव आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की त्या प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घेतला पाहिजे. पण राज्यसभेवर खरंच त्यांना पाठवलं जाणार होतं का? कारण मकरंद जाधव यांच्या भावाच्या राज्यसभेवर काही लोकांचं म्हणणं आहे ते राज्यपाल होणार होते, काही लोकांचं म्हणणं राज्यसभेवर जाणार होते. पण मी तुम्हाला एवढं सांगतो, मला यातलं काही फारसं माहीत नाही. एवढं मात्र नक्की की मोठी जबाबदारी, पक्षाची मोठी जबाबदारी त्यांना मिळणार होती आणि ते अजूनही कायम आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराज होण्याची काही आवश्यकता नाही. बाकीचं आतलं जे काही तुम्ही विचारताय ते मला असं वाटतं पार्लमेंटरी बोर्डला त्याचं उत्तर माहीत आहे. ते मला त्याबद्दल भुजबळांचा संताप पण पाहायला मिळते. ते म्हणतात की मी आता शांत बसणार नाही, देशभर फिरणार, एल्गार पेटवणार. अच्छा, कोणाविरुद्ध एल्गार पेटवतील? अजितदादांविरुद्ध? देशात असं काय म्हणजे चूक केली अजितदादांनी? अजितदादांविरुद्ध देशात एल्गार पेटवतील मला असं तर नाही वाटत. तुम्ही म्हणताय तसं. हां, ओबीसीचा ते म्हणा, ठीक आहे ना. ओबीसीच्या संरक्षणाला, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, त्यांचं संरक्षण झालं पाहिजे, ओबीसी एकत्र आला पाहिजे. याकरता जर साहेबांनी जगभरात रान पेटवलं तर आम्ही त्यांच्यासोबत राहू खांद्याला खांदा लावून. पण अजितदादांच्या विरुद्ध ते रान पेटवतील असं मला नाही वाटत. जो न्याय इतरांना दिला तो मला का दिला नाही, असा सवाल सुद्धा त्यांनी अजितदादांना केला आहे, पक्षातल्या इतर नेत्यांना केला आहे. कारण वरिष्ठांची त्या ठिकाणी वर्णी लागत असते मंत्रिमंडळामध्ये. मग इतकं काम करून इतके पावसाळे उन्हाळे काढून पण वर्णी लागत नसेल तर यामागचं कारण काय, असा प्रश्न आहे त्यांना. हे बघा, साहेबांवर कुठेही अन्याय केलेला नाही ना. साहेबांच्या बाबतीत त्यांच्या विचारधारेवर कुठं अन्याय झाला आहे. नांदगाव विधानसभेमध्ये समीर भुजबळ इच्छुक होते. पक्षाच्या मनात नसतं त्यांना अपक्ष पण लढू दिलं नसतं, पण त्या ठिकाणी ते अपक्ष लढले. पंकज भुजबळ साहेबांना राज्यपाल कोट्यातून पहिली नियुक्ती दिल्या गेली. भुजबळ साहेबांना येवल्यामधून तिकीट दिलं गेलं. आणि राहिला प्रश्न तर आता अनेक लोकांची नावं घेता येतील तुम्हाला. धर्मराव बाबा आत्राम यांना भेटलं नाही म्हणून काय आदिवासी संघटनेने काही जोडेमारे आंदोलन नाही केलं, किंवा मग तुमचे अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही म्हणून काय कोणी जोडेमारा आंदोलन केलं नाही. देवेंद्रजींच्या पक्षात अनेक लोक नाराज आहेत म्हणून देवेंद्रजींच्या विरुद्ध कोणी जोडेमारा आंदोलन केलं नाही. मग अजितदादाच्या बाबतीत असं तुम्ही का, म्हणजे हे कार्यकर्ते असे उतावीळ का होत आहेत? ह्या काही प्रत्येक गोष्टी सहनच केल्या जातील असं नाही. पण भुजबळ साहेबाचा कुठेही अवमान झाला असं मला तरी वाटत नाही. मी 9 वर्षापासून पक्षात काम करतोय, 8-9 वर्षापासून. भुजबळ साहेब हे वरिष्ठ होते. पवार साहेबांनंतर ते सर्वात मोठे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांचा अवमान करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांना जर तसं वाटत असेल तर त्यांनी तिन्ही नेत्यांशी बसून एकदा तो मिटून टाकावा वाद. इतका त्याचा विध्वंस करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. निषेध करा पण शिवीगाळ करू नका असं आवाहन सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. फार उशिरा केलंय ना ते आव्हान. पहिल्यांदा तुम्ही आंदोलनं दिवसभरात तुम्ही आंदोलनं चालू दिली आणि नंतर तुम्ही आव्हान करताय, हे काय बरोबर नाही. म्हणजे त्यांच्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्या. ते असं पण म्हणतायत की 60 ते 70 हजार मतांनी मी पडावं यासाठी सुद्धा कटकार असं नाकण्यात आलं नाशिकमध्ये. हा, कटकारस्थान त्यांच्याबद्दल सुरुवातपासूनच अनेक लोकांनी केलं असेल, पण एकदा जनतेने कौल दिला ना, म्हणजे जनतेच्या मनात तुम्ही होता. त्याच्यामुळे आता याला कटकारस्थान काही पक्षाच्या लोकांनी केलं असं म्हणता येणार नाही. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते हे केले. आता याच्यामध्ये आगीत तेल टाकण्याचं का, तुतारीचे अनेक लोक मला भुजबळ साहेबांसोबत दिसत आहेत. म्हणजे ते रेडीच आहेत, तेलाचे पिपे घेऊन उभेच आहेत. ती का आग लागते कधी आम्ही टाकतो कधी. त्याच्यामुळे काही अनेक फ्रंटलचे अध्यक्ष, एकाचं नाव सुद्धा घेतलं. आज नाही घेणार मी. रोजच घेतलं पाहिजे असं नाही, रोजच घेतलं पाहिजे असं नाही. काल घेतलं तर तुम्हाला पण माहीत आहे. म्हणजे त्याच्यामुळे ही लोक आगीत तेल टाकण्याचं काम करतात. गिरीश गायकवाड माझ्या मनातलं काढण्याचं काम करतात. पण मी एवढं नक्की सांगतो
भुजबळ साहेब हे आमच्या मनातले पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, ते महासूर्य आहेत पक्षाचे, त्यामुळं ते असं कधी नाराज होतील असं वाटत नाही. त्यांच्या मनातली खतखत असेल तर त्यांनी ते बोलून दाखवली असेल, कार्यकर्ते ते एक्सेप्ट करतील. पण कार्यकर्त्यांमध्ये पण एक प्रकारचं आक्रमक पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय आणि छगन भुजबळांना मंत्रिपद का नाही मिळालं याचा जाब आम्ही सरकारला विचारू असं सुद्धा कार्यकर्ते म्हणत आहेत. नाशिकमध्ये जे काही घडतंय आणि ज्या पद्धतीनं आंदोलनं होत आहेत, काय म्हणाल याला सगळ्या प्रकाराला काय म्हणाल? कार्यकर्ते असतात, कार्यकर्त्यांना वाटतं आपल्या नेत्यांनी मंत्रिमंडळात राहावं, कार्यकर्त्यांना हे पण अपेक्षित असतं आपल्या नेत्यांनी नेतृत्व करावं, आणि जर काही नेत्याला संधी मिळाली नाही तर कार्यकर्ते मग नाराज होतात, मग सरकारला जाब विचारतात, पक्षाला जाब विचारतात. आजही अनेक कार्यकर्ते अजितदादांना भेटायला गेले होते, त्यांची समजूत दादांनी काढली. कालपर्यंत तुम्हाला वाटत नव्हतं दादा आज सभागृहात कामकाजात सहभागी होतील, पण मी कालही सांगितलं होतं की आज ते सभागृहात सहभागी होत आहेत. त्याच्यामुळे कार्यकर्त्याच्या भावना मांडत असतात, पण शब्दशः त्या भावना नेत्यांनी कानावर घ्यायच्या नसतात. अशा प्रकारे कार्यकर्ते एक जर शब्द भुजबळ साहेबांनी टाकला की अजिबात आंदोलन करू नका, तर कार्यकर्ते एका मिनिटात शांत बसतील. कार्यकर्ते तर अजितदादांच्या फोटोला जोडे मारताना पण पाहायला मिळाले. अजितदादांच्या फोटोला अशा पद्धतीने जोडे मारले जात आहेत. समता परिषदेची विचारधाराच नाही. आम्ही पण ओबीसी आहोत ना, आम्ही का आबाळातून पडलो आहे? आम्ही पण ओबीसी आहोत, ओबीसीच्या पोटी आमचा जन्म झाला आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे जोळे मारो आंदोलन करणं, माझ्यासारख्या ओबीसीला आज अजितदादांनी विधान परिषदेवर संधी दिली. अनेक असे मंत्री आहेत जे ओबीसीचे, आदिती तटकरे मंत्री आहेत, ओबीसीचे धनंजय मुंडे साहेब मंत्री आहेत, ओबीसीचे दत्ता मामा भरणे मंत्री आहेत, ओबीसीचे अनेक लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मग कुठं अन्याय झाला? त्याच्यामुळे अशा प्रकारचे आंदोलनं, जोडे मारणं याच्यात काही फार त्या लोकांनी ज्यांनी कोणी मारले असतील त्यांनी फार पुरुषार्थ केला असं समजू नये. त्यांनी ती चूकच केलेली आहे. आणि जर त्यांना वाटत असेल की हम करे सो कायदा असा आहे, तर मी एक स्पष्टपणे सांगतो की यात राज्य हे कायद्याचं आहे, सामंजस्यानं भूमिका सोडवा. अशा प्रकारचा उन्मत्तपणा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही खपून घेणार नाही, कारण आमची निष्ठा दादांच्या चरणी आहे. नक्कीच. पण छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये सुद्धा वाद झाला होता. आता सुहास कांदे म्हणतात की छगन भुजबळ यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन टाकावा. सुहास कांदे काय म्हणतात हे मी नाही सांगू शकत, ते सुहास कांदेंचा प्रश्न आहे. ते त्यांचं वैयक्तिक काही भांडण असेल, आम्ही तसं म्हणू शकत नाही, कारण आम्ही भुजबळ साहेबांना आमचे नेते मानतो. त्याच्यामुळे सुहास कांदेंनी आणि भुजबळ साहेबांनी आपसात काय त्यांचे मतभेद असतील ते त्यांना माहीत, त्याबद्दल मी काय बोलणार. नक्कीच. पण हे सगळं प्रकरण अंगलट ते समजूत काढली जाईल छगन भुजबळ यांची, असं वाटतं? छगन भुजबळ ऐकतील? डेफिनेटली समजूत काढली जाईल. पार्लमेंटचं संसदीय अधिवेशन सुरू आहे, हिवाळी अधिवेशन. त्यामधून जसा वेळ भेटेल आमच्या वरिष्ठांना ते स्वतः जातील आणि भुजबळ साहेबांची समजूत काढतात. तुम्ही बहुजनांचे नेते म्हणून ओळखले जाता. आज विधान भवनाच्या पायऱ्यावर अमित शहा यांनी जे विधान केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल, त्या विधानाचा निषेध करण्यात आला आणि महापुरुषांचा अपमान करत आहे भाजप, अशी टीका सुद्धा त्यांच्यावर करण्यात आली. कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बघा, अमित शहा जी हे काय बोलले हे मी ऐकलं नाही, म्हणजे मी प्रत्यक्ष ऐकलं नाही. मात्र आज सभागृहात चर्चा होत असताना सभापतींनी हरकत घेतली की लोकसभेतला विषय इथं नियमानुसार विधान परिषदेमध्ये मांडता येत नाही. मग मी माहिती अशी घेतली की नेमके अमित शहा काय बोलले, तर ते जे वाक्य बोलले ते खरं असेल की आंबेडकरांचं नाव घेतल्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव घ्या, तुम्हाला असंच स्वर्ग मिळेल. तर मला असं वाटतं या वक्तव्याचं माझ्यासारखा कार्यकर्ता कधी समर्थन करू शकत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला, या राज्याला एक मोठा विचार दिलेला आहे. त्यांच्यापेक्षा कोणीच मोठं असू शकत नाही. अगदी 33 कोटी देवाची फलटण शिवरायांच्या नावापुढे बाद होते असं प्रबोधनकार ठाकरेंनी म्हटलं होतं. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना फुले मानतात आणि फुलेंना बाबासाहेब मानतात. त्यामुळे अमित शहाजी जरी आम्ही महायुतीमध्ये असलो तरी वैयक्तिकरित्या त्यांच्या या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही. काय करायला हवं असं वाटतं? कारण समाज नाराज आहे. नाही, त्यांनी दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे. त्यांनी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य झालं याबद्दल दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरापासून योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.